नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन। चला मग छान अशी सुरुवात करू आहे। इथं आपण अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे। ब्लाऊज पीसचा कपडा बाजूला घेऊन आपण पहिले घ्यायचे अस्तर, त्याला व्यवस्थित घडी करून त्याच्यावरती आपल्याला माप टाकून घ्यायचे। पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे। हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याला आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। अगदी व्यवस्थित असे माप टाकून घ्यायचे। तुम्ही तुमच्या मापानुसार इथे कटिंग करायची आहे। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। बॉक्स तयार झाला की इथे आपल्याला 2 इंच मोजून घ्यायचं आहे आणि ह्या 2 इंचापासून ह्याप्रमाणे आपल्याला आकार द्यायचा आहे। जो मोंढ्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा। नंतर आपल्याला घ्यायचे कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, त्याची बंद बाजू आपल्या ब्लाऊजच्या बंद बाजूकडे करायची आणि पिन लावून घ्यायची। बघा याप्रमाणे एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आकार आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे। ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित आकार आखायचा, म्हणजे छान असा आपला गळ्याचा आकार तयार होतो आणि कुठेही चुकत नाही। पुन्हा याला घडी मारून ह्याप्रमाणे आपल्याला पुन्हा असा आकार आखून घ्यायचा आहे। पूर्ण गळ्याचा आकार आपला तयार होतो। त्याच्यानंतर आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास आपल्याला कट करून टाकायचं आहे। आता घ्यायचं आपल्याला ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूनी थोडासा कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करून ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे ठेवायचं आणि पिन लावायची। इथे खाली सुद्धा व्यवस्थित सेंटर बघून आणि पिन लावून घ्यायची। जी रेषा मारली ना त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारायची आहे, म्हणजे अजिबातही कुठेच गळ्याचा आकार चुकत नाही। अगदी व्यवस्थित असा गळ्याचा आकार तयार होतो आणि छान असा गळ्याला फिनिशिंग पण आपल्या येते। बघा ह्याप्रमाणे अगदी सावकाश शिलाई मारून घ्यायची। मधला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा। अगदी व्यवस्थित कट करायचं आहे आणि कट करून झालं की छोटे छोटे कट आपल्याला गळ्यावरती मारून घ्यायचे। बघा ह्याप्रमाणे आता अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला मारायची। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळेल, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये। कपड्याला पलटी करून आपल्याला पूर्ण अस्तर आता जॉईंट करून घ्यायचं आहे। जॉईंट करून झालं की उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो सगळा कट करून घ्यायचा आहे। बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित कट करायचं, म्हणजे छान अशी फिनिशिंग ब्लाऊजला येते। आता आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। इथे पॉईंट टाकायचा आणि खाली अर्धा इंच रुंदीला, उंचीला 4.5 इंच असे दोघेही टक्स सारखेच मारून घ्यायचे। लगेच एक पट्टी घ्यायची, आपल्याला कमरेला पट्टी लावायची म्हणून त्या पट्टीला असं एका बाजूने फोल्ड करायचं आणि ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची। पट्टीवरती द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला इथे आता अशी खाली रेष मारून घ्यायची सरळ सरळ रेष मारून झाली की ते साधारण 1 इंच रुंदीचा आपण कपडा घेतलाय, थोडा लांबच घेतलाय
त्याला अशी डबल घडी करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची कडेला. बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित शिलाई आपण इथे मारायची आहे. आणि कशाच्या तरी सहाय्याने आपल्याला त्याला पलटी करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित असं पलटी करायचं म्हणजे ते छान अशी त्याची ह्याप्रमाणे पट्टी तयार होते. त्याचे आपल्याला करायचे तुकडे. पहिले इथे आपण असे पॉईंट टाकून घ्यायचे आणि याचे तुकडे आपल्याला आता करून घ्यायचे. साधारण 1-1 इंचाचे तुकडे इथे आपल्याला करायचे. त्याला ह्याप्रमाणे फोल्ड करायचं आणि बरोबर जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती शिलाई येईल अशा पद्धतीने ही डिझाईन आपल्याला अशी लावून घ्यायची. जेवढे आपण पॉईंट टाकले, आपण इथे आता 4 पॉईंट टाकलेले, ते इथे आपल्याला 4च पट्ट्या लागणार आहे. दोघा बाजूनी 4-4 पट्ट्या समोरासमोर आपल्याला ह्या लावून घ्यायच्या आहे. शिलाईच्या बाहेरचा कपडा असा कट करून घ्यायचा आहे. बघा आता ह्याप्रमाणे पण त्याचप्रमाणे इकडनं पण आपल्याला ह्या पट्ट्या अशा लावून घ्यायच्या आहे. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे. इथे काय करायचं, अशी रेष मारून घ्यायची आणि इथून पण आपल्याला साधारण 1 इंच अंतर सोडून आणखी एक रेष मारून घ्यायची. तिकडनं जशी रेष मारली तशीच इकडनं सुद्धा आपल्याला रेष मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला आता लेस लावून घ्यायची. बघा इथे आपल्याला पहिले गळ्यावरती अशी लावून घ्यायची. ह्या पद्धतीने लेसला डबल शिलाई मारायची म्हणजे छान अशी फिनिशिंग लेसला येते. इथे आणखी एक पदर आपल्याला लेसचा लावून घ्यायचा आहे. इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. अगदी कॉन्ट्रास्ट लेस वापरली तरीही सुंदर दिसेल. बघा ह्याप्रमाणे आपण इथे 2 पदर लेसचे लावून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला आता आणखी एक पदर ह्या बाजूने असा बरोबर लावत लावत डिझाईनवरती असा आणायचा आहे. इथे सुद्धा आपल्याला लेसला डबल शिलाई मारून घ्यायची. ह्याच पद्धतीने तिकडनं सुद्धा लेस लावून घ्यायची. दोघंही लेस लावून झाल्या की आणखी आपण कपडा घेतला 3.5 इंच रुंद आणि लांबीला थोडा जास्त घेतला आहे. त्याला सुद्धा असं डबल फोल्ड करून घडी मारून घ्यायची आणि अशी घडी मारून झाली की आपल्याला याची फ्रिल तयार करायची. बघा ह्या पद्धतीने पूर्ण त्या पट्टीची फ्रिल तयार करून घ्यायची. फ्रिल तयार झाली की शिलाईच्या बाहेरचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा ह्या पद्धतीने कपडा कट केला की फ्रिलची सुद्धा फिनिशिंग छान येते. आणि जी रेषा आपण मारली ना बरोबर त्याच रेषेवरती आपल्याला ही फ्रिल अशी ह्या पद्धतीने लावून घ्यायची. दोघंही फ्रिल आपल्याला ह्याच पद्धतीने लावून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती अशी सुंदर अशी लेससुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायची. लेसला डबल शिलाई मारायची आहे म्हणजे छान अशी फिनिशिंग लेसला येते. बघा ह्या पद्धतीने आपल्याला इकडची फ्रिल जशी लावली तशीच त्या बाजूने सुद्धा आपण लावून घेणार आहे. दोघंही फ्रिल आपल्याला लावून झालेले आहे. लेससुद्धा लावून झालेली आहे. आता आपल्याला लागणार आहे नॉड. एक नॉड घ्यायची आपल्याला आणि पिन घ्यायची आहे आणि इथे ह्या पद्धतीने हे असं एका आड एक अशी ओवून घ्यायची.
बघा ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं एक आड एक ओवून घेतली, इथे गाठ मारून घ्यायची आणि इथे आपल्याला सुंदर असे लटकन बनवायचे। त्यासाठी 2 बाय 2 चौकोनी तुकडे असे आपण घेतलेले, त्याला ह्याप्रमाणे असं त्रिकोणमध्ये पकडायचं, ही नॉड याच्यात ठेवायची आणि ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची। सुंदर असं लटकन अगदी कमी वेळात तयार होतं। बघा अगदी छोटे छोटे लटकन आपल्याला इथे बनवायचे। दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून इथे छान अशी गाठ मारून घ्यायची। आता वरती गळ्याला सुद्धा तुम्हाला लटकन जर हवे असेल तर बनवायचे। इथे सुद्धा आपण कपड्याचे चौकोनी तुकडे घेणार आहे, 2-2 दोन्ही कलरचे 2-2 चौकोनी तुकडे आपण इथे घेतले, साधारण 3.5 बाय 3.5चे। त्याला सुद्धा आपल्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचं आहे। नंतरून त्याला आपल्याला एकावर एक असे अर्धा इंच अंतर सोडून ठेवून घ्यायचे आणि कडेने शिलाई मारून घ्यायची। त्याच्यात सुद्धा आपल्याला ही नॉड अशी ठेवायची ह्या पद्धतीने आणि शिलाई मारून पॅक करून घ्यायचं आहे। बघा इथे सुद्धा छान असं लटकन आपलं तयार झालेलं आहे। दोघंही लटकन तयार झाले की वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉड जॉईंट करून घ्यायचे आहे आणि आता डिझाईनचा फायनल लुक बघायचा आहे। मैत्रिणींना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल आणि व्हिडिओचं नोटिफिकेशनही वेळेवर मिळेल। बघा आपल्या डिझाईनचा हा फायनल लुक। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।